नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माझी आई याविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया. आई म्हणजे देव्हाऱ्यातील उजळती वात, अंधाऱ्या आयुष्यात जी देते कायम साथ. आई हा शब्द उच्चारताच मनात प्रेमाची एक हळुवार लहर उमटते. आई म्हणजे केवळ रक्ताचे नाते नसून ते मायेचे एक विशाल आभाळ आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा आणि आधारस्तंभ म्हणजे माझी आई. तिच्या अस्तित्वामुळेच माझे घर गोकुळासारखे वाटते. माझ्या आईचे व्यक्तिमत्व म्हणजे त्याग आणि प्रेम यांचा संगम आहे. सकाळी सर्वांच्या आधी उठून ती घराची कामे आनंदाने करते. घराची स्वच्छता असो किंवा चविष्ट स्वयंपाक, ती प्रत्येक गोष्ट मनापासून करते. दिवसभर कष्ट करूनही तिच्या चेहऱ्यावर कधीही थकवा दिसत नाही. उलट एक प्रकारचे समाधान दिसते. माझ्या अभ्यासापासून ते माझ्या आवडीनिवडीपर्यंत ती प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. आई ही माझी पहिली गुरु आहे. संकटाच्या वेळी खंबीरपणे कसे उभे राहायचे हे संस्कार मला तिच्याकडूनच मिळाले. जेव्हा कधी मी उदास असतो तेव्हा तिच्या मायेचा स्पर्श मला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतो. ती केवळ माझ्या चुका सुधारत नाही, तर मला योग्य मार्ग दाखवते. आईच्या प्रेमाची तुलना जगातील कोणत्याही संपत्तीशी होऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचे तर माझी आई माझ्यासाठी ईश्वराचे रूप आहे. तिच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. मला फक्त इतकीच इच्छा आहे की मी तिला नेहमी सुखात ठेवावे आणि तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीही मावळू देऊ नये. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तिच्या मायेच्या सावलीतच खरी दुनियादारी. तिच्या मायेच्या सावलीतच खरी दुनियादारी, खरी दुनियादारी. धन्यवाद.